हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या रविवार 15 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? फ्रेंड्स, नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे रोजचे नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. सगळ्यात आधी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता आणि तायडीने शेवटी संधी साधलीच. राजशेखर धोंडे पाटील यांच्या लग्नाचा जो इव्हेंट आहे त्या इव्हेंटसाठी एक PR ॲक्टिव्हिटी केली गेली, ज्यामध्ये अनेक चॅनलचे, यूट्यूब चॅनलचे, TV चॅनलची माणसं आली होती आणि तेथे इंटरव्ह्यू सुरू होता. आणि त्याच वेळेस तायडीने जाणून बुजून मल्हारच्या हळदीचे फोटो सगळ्यांसमोर आणले आणि मग या पत्रकारांनी मल्हारला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारले की तुमचं लग्न ठरलं होतं पण तुमची बायको. तेव्हा मल्हार या पत्रकारांवर खूप चिडला आणि त्यांना वॉर्निंग दिली, पुन्हा याबद्दल मला एकही प्रश्न विचारला ना तर मी तुला सोडणार नाही. तेव्हा तायडीने पुन्हा नाटकं सुरू केली आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मग हे सगळं घडलं तरी कसं आणि आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार नुपूरवर खूप चिडलेला असतो, कारण नुपूरने राजशेखर धोंडे पाटील यांच्या घरी टेस्टिंगला जे जेवण पाठवायचं आहे ते जेवण बनवण्यास नकार दिलेला असतो. त्यामुळे मल्हार हा नुपूरला जाब विचारतो, ही कंपनी काय तुमच्या मूडवर नाही चालत की तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा केलं, जेव्हा वाटलं तेव्हा नाही केलं. ही कंपनी आहे ना, आम्ही सगळ्यांनी खूप मेहनतीने उभी केली आहे आणि फक्त तुमच्या एकटीमुळे या कंपनीचं जे नुकसान होईल ना ते मी नाही सहन करणार. खरं सांगायचं ना तर तुमच्यामध्ये ना प्रोफेशनलिझम नाही आहे. तुम्हाला काम कसं करायचं तेच कळत नाही. मनात आलं तर करायचं, मनात आलं तर नाही करायचं. तुमचं आहे ना त्या लहान मुलीसारखं झालं आहे, जिचा खरं तर अभ्यास झालेला नसतो, पण ऐन परीक्षेच्या आधी तिला त्रास होतो, तिची तब्येत बिघडते आणि मग ती बहाणा बनवते की मला बरं नाही आहे आणि मला परीक्षेला जाता येणार नाही. पण खरं सांगायचं ना तर तिचा अभ्यास झालेला नसतो, म्हणून ती ही सगळी नाटकं करत असते. हे ऐकून नुपूरला खूप वाईट वाटतं. नुपूर ही मल्हारला विनंती करते, सर माझं ऐकून घ्या, मी नाटकं करत नाहीये, खोटं बोलत नाहीये, बहाणे बनवत नाहीये, पण आज माझ्याकडून काम होणार नाही. मल्हार खूप चिडतो आणि म्हणतो, का काम होणार नाही? तुमचं हे कामच आहे आणि तुम्ही ते करायलाच पाहिजे. तुमच्या एकटीमुळे आमच्या सगळ्यांचं किती मोठं नुकसान होणार आहे याचा तुम्हाला अंदाज नाहीये आणि तुम्ही हे खूप चुकीचं करताय, तुम्ही खोटं बोलताय. नुपूरला खूप राग येतो आणि नुपूर मल्हारवरच चिडते आणि त्याला जाब विचारते, काय बोललात तुम्ही? मी खोटं बोलतीये, मी खोटं बोलतीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी खोटं बोलत नाही आणि मी पळून जात नाहीये, कारण मला जर पळून जायचं असलं ना तर मी याच्या आधीच पळून गेले असते. जेव्हा तो मिसेस खांडकेकरचा इव्हेंट होता तेव्हा मी पळून जाऊ शकले असते, पण तेव्हा मी नाही पळून गेले. तुम्ही मला ऐन वेळेस 1500 ऐवजी 2000 लाडू बनवायला सांगितले, तेव्हा मी पळून जाऊ शकले असते, तेव्हा मी नाही पळून गेले. माझ्या नाही तर तुमच्या कंपनीच्या एम्प्लॉईमुळे ते लाडू खराब झाले, तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरच ओरडला, माझ्यावरच चिडला, तेव्हासुद्धा मी पळून जाऊ शकले असते, पण मी नाही पळून गेले. मी तुम्हाला ऑन द स्पॉट 2000 लाडू बनवून दिले. आणि जेव्हा राजशेखर धोंडे पाटलांसमोर मी गेले होते तेव्हासुद्धा मी सगळ्यांसारखं गप्प बसू शकले असते, पळून जाऊ शकले असते, पण तेव्हासुद्धा मी नाही पळून गेले. तेव्हासुद्धा मी तेथेच थांबले आणि माझं काम पूर्ण केलं. मल्हार सर, पळून जाण्याची सवय मला नाही आहे, खोटं बोलण्याची सवय मला नाही आहे. मी फक्त एवढीच अपेक्षा करते की वेळोवेळी तुम्ही मला रिक्वेस्ट केली तेव्हा मी तुमच्या भावनांचा आदर केला ना, मी तुम्हाला समजून घेतलं, तसं आज तुम्ही माझ्या भावना समजून घ्या. आज माझ्याकडून काम नाही होऊ शकत. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतेय की आजच्या दिवस ॲडजस्ट करा, मी उद्या करेल ना. पण तुम्ही तेवढंही करायला तयार नाही आहात, कारण तुमच्यासाठी फक्त तुमच्या स्वतःच्या भावना महत्त्वाच्या आहेत, माझ्या भावना महत्त्वाच्या नाही आहेत. आणि मी खोटं बोलत नाहीये, मला माफ करा. असं म्हणून नुपूर ही सगळ्यांसमोर हात जोडते आणि माफी मागते. मी सगळ्यांची माफी मागते, मला माफ करा, पण आज मला जमणार नाही. आजच्या दिवस तुम्ही सांभाळून घ्या. असं म्हणून नुपूर तेथून निघून जाते. मल्हारला मोठा धक्काच बसतो. मल्हारने आत्तापर्यंत हे सगळं गुपचूप उभं राहून ऐकून घेतलेलं असतं
आशा पुढे येते आणि मल्हारसमोर हात जोडून म्हणते, मल्हार, फक्त आजचा दिवस तिला माफ कर. वेळ आली की मी तुला सगळं खरं खरं सांगेल, पण फक्त आजचा दिवस. असं म्हणून आशासुद्धा तेथून निघून जाते. मल्हारला कळतच नाही की नेमकं काय चाललंय. ऑफिसमधील सगळे एम्प्लॉई हाच तमाशा पाहत असतात आणि नुपूर गेल्यानंतर सुद्धा तेथेच उभे असतात. त्यामुळे मल्हार खूप चिडतो आणि जोरात ओरडतो, येथे काय खेळ चाललाय का? तुम्हाला काही कामं नाही आहेत का? चला कामाला लागा तुमच्या. आणि सगळे एम्प्लॉई घाबरून आपल्या कामाला लागतात. मल्हार खूप चिडलेला असतो. काय करावं हेच त्याला कळत नाही. तर थोड्या वेळानंतर तायडी ही आपली PR ॲक्टिव्हिटी घेत असते. मल्हारसुद्धा तिच्याबरोबर असतो आणि तेथे अनेक यूट्यूब चॅनलची माणसं, न्यूज चॅनलची माणसं, न्यूजपेपरची माणसं आलेली असतात आणि ते तायडी आणि मल्हारचं कौतुक करतात. मॅडम, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, खूप खूप थँक्यू. तायडी त्यांना विचारते, तुमचा चहा पाणी नाश्ता वगैरे झालाय का? तर एक पत्रकार सांगते, हो. तुमच्या इथून कोणी उपाशी जाऊ शकतं का? हे ऐकून तायडीला खूप आनंद होतो. पण मल्हार मात्र आपल्या विचारातच असतो. तो नुपूरचाच विचार करत असतो आणि त्याचं लक्ष नसतं. ही रिपोर्टर विचारते, PR ॲक्टिव्हिटीला सुरुवात करायची का? तायडी हो म्हणते. पण मल्हारचं लक्ष नसतं. तायडी त्याला भानावर आणते. मल्हारसुद्धा हो म्हणतो. आणि मग ही रिपोर्टर तायडीला प्रश्न विचारते, तुम्हाला राजशेखर धोंडे पाटलांचा इतका मोठा इव्हेंट मिळालाय, तुम्हाला काय सांगायचंय? तर तायडी ही खूप प्रेमाने बोलत असते, आता आम्हाला इतका मोठा इव्हेंट मिळालाय, खरं सांगायचं तर आम्ही एक संधी म्हणून याच्याकडे पाहतोय. ही खूप मोठी संधी आहे आणि आम्ही नक्कीच या संधीचं सोनं करू. आम्ही हा इव्हेंट पूर्ण मन लावून करूया. मल्हार हा तायडीकडे कौतुकाने पाहत असतो. पण अचानक तो पुन्हा एकदा नुपूरच्या विचारातच हरवून जातो. तायडीचं प्रश्नाचं उत्तर देऊन होतं आणि मग ही पत्रकार मल्हारला प्रश्न विचारते, हा इव्हेंट तुम्हालाच मिळाला, याचं तुम्हाला काय कारण वाटतं? पण मल्हारचं लक्षच नसतं. तायडी त्याला भानावर आणते. मल्हार शुद्धीवर येतो आणि म्हणतो, सॉरी, माझं लक्ष नव्हतं. काय प्रश्न विचारला तुम्ही? तर तायडी म्हणते, ठीक आहे, मी उत्तर देते. आणि तायडी उत्तर देते आणि त्यानंतर मग सगळे प्रश्न हे मल्हार आणि तायडीला विचारले जातात. तायडीने ही संपूर्ण PR ॲक्टिव्हिटी हायजॅक केलेली असते आणि जशी काय मीच या कंपनीची मालकीने अशी तिची नाटकं सुरू असतात. ही PR ॲक्टिव्हिटी संपते, सगळे प्रश्न संपतात आणि ही पत्रकार म्हणते, मॅडम, मी तुम्हाला सगळ्यात आधी व्हिडिओ पाठवेल आणि त्यानंतरच तो रिलीज करेल. पण आम्हाला काही जुने व्हिडिओज, तुम्ही आधी काय काय इव्हेंट केले, त्याचे काही फोटोज, हे सगळं मिळू शकेल का? तायडी म्हणते, हो मिळेल ना. आणि ती सीमाला सांगते, त्यांना पेन ड्राईव्ह दे. आणि हा एक दुसरा पत्रकार आपल्या लॅपटॉपला हा पेन ड्राईव्ह लावून पाहतो तर त्याला जबर धक्काच बसतो आणि तो म्हणतो, अरे याच्यामध्ये तर मल्हार सरांचे पर्सनल फोटोज आहेत. आणि ह्या सगळा तायडीचा प्लॅन असतो. आणि हे पर्सनल फोटोज म्हणजे चक्क मल्हारच्या हळदीचे फोटो असतात. आणि हे फोटोज पाहून मल्हारला जबर धक्काच बसतो. तो खूप चिडतो आणि तायडी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये 3, 2, 1 बूम असं करते आणि ती या सीमावरच चिडते. सीमा, हे सगळं काय? तर सीमा म्हणते, मॅम तुम्हीच तर मला. पण तायडी तिला गप्प बसवते. आणि मग हे पत्रकार मल्हारला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारू लागतात. सर, 1 वर्षापूर्वी तुमचं लग्न ठरलं होतं, त्याचं पुढे काय झालं? हे सगळं ऐकून मल्हार खूप चिडतो. दुसरा पत्रकार विचारतो, मी तर ऐकलं होतं तुमची बायको त्याच दिवशी तुम्हाला सोडून. मल्हार चिडून म्हणतो, बस झालं, आता पुढे एक शब्दही बोलायचा नाही. मला माझ्या लग्नाबद्दल एकही प्रश्न विचारायचा नाही, नाहीतर मी तुला सोडणार नाही. हा पत्रकार खूप चिडतो. मल्हार चिडलेला असतो. तायडी त्याला शांत करते आणि मल्हार तेथून निघून जातो. तायडी खूप खुश होते की मल्हार, आज जसा तू ही PR ॲक्टिव्हिटी सोडून गेलाय ना, तसं एक ना एक दिवस मी तुला कंपनी, घर सगळं सोडून जायला कशी लावते ते तू पाहतच राहा. इकडे नुपूर आणि आशा घरी आलेल्या असतात. आशा खूप दुःखी असते, रडत असते. तेव्हा नुपूर तिला समजावून सांगते, आई धीर धरा, एवढं खचून जाऊ नका. तर आशा म्हणते, कसा धीर धरू? मी माझ्या मुलाचाच आज श्राद्ध करतेय. एका आईसाठी हे किती वेदनादायक असू शकतं. नुपूर म्हणते, आई मला कळतंय, त्यामुळेच मी ठरवलंय तुम्ही नाही वेदांचं श्राद्ध करायचं, वेदांचं श्राद्ध मी करेल. आशाला जबर धक्काच बसतो. ती विचारते, पण तुझं दुःख काही वेगळं नाहीये नुपूर. माझ्यासाठी तो माझा मुलगा होता, तर तुझं सुद्धा सर्वस्वच होता ना. आणि तो गेल्यानंतर तू किती कोलमडून गेलीये हे मला सुद्धा दिसतंय. नुपूर आशाला समजावून सांगते, हो आई, दुःख सुद्धा माझंही तेवढंच मोठं आहे. पण मला वेदांतने काय बोलला ते आठवतं. तो नेहमी म्हणायचा
की आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी हरवून नाही जायचं, जगत राहायचं आणि आपण त्याची ही शिकवण अंमलात आणायला हवी ना, नाहीतर त्याला किती दुःख होईल. मला माहिती आहे तो आपल्याला पाहतोय आणि आज आपण हिमतीने हे सगळं केलं ना, तर त्यालासुद्धा नक्कीच आनंद होईल. आशालासुद्धा हे पटतं. तेवढ्यात अन्वय तेथे येतो आणि सांगतो, रिक्षा आली आहे, चला जायचं आपल्याला. आणि हे तिघेही समुद्र किनाऱ्यावर जायला निघतात. इकडे मल्हार हा रागारागाने आपल्या रूममध्ये येतो. रेवती हे सगळं पाहते आणि विचार करते, काय झालं असेल. मल्हार PR ॲक्टिव्हिटी सोडून अचानक घरी का आला? काही घडलं असेल का? मी तायडीला सांगत होते आज ही PR ॲक्टिव्हिटी ठेवू नको, पण तिने माझं काय ऐकलं नाही. मल्हार रूममध्ये येतो आणि त्याला आपल्या हरीचा दिवस आठवतो. तो खूप दुःखी होतो आणि विचारतो, संजना तू असं का केलंस? का फसवलंस मला? माझ्याकडून काय कमी राहून गेली होती की तू मला सोडून निघून गेली? आजपर्यंत आयुष्यात माझ्याकडून फक्त 2 चुका झाल्या आहेत. पहिली, मी तुझ्यावर प्रेम केलं आणि दुसरं, माझ्यामुळे तो माणूस गेला. आणि मल्हारला वेदांचा त्याने जो ॲक्सिडेंट केला होता तो ॲक्सिडेंट आठवतो. मल्हार खूप दुःखी होतो. तेवढ्यात रेवती तेथे येते आणि विचारते, मल्हार काय झालंय? मल्हार सांगतो, काय नाही मावशी, थोडं डोकं दुखतंय. तर रेवती त्याच्या शेजारी बसते आणि म्हणते, थांब मी डोकं दाबून देते. आणि ती मल्हारचं डोकं दाबून देऊ लागते आणि विचारते, तुला आठवतंय का जेव्हा तू कॉलेजमध्ये होता तेव्हासुद्धा तुझं असं डोकं दुखायचं आणि मी तुझं डोकं दाबून द्यायचे. मल्हार उठतो आणि म्हणतो, मावशी कॉलेजमध्ये सगळं वेगळं होतं. तेव्हा फक्त अभ्यासाचं टेन्शन होतं आणि कितीही टेन्शन असलं तरी रात्री शांत झोप लागायची. पण आता फसवणुकीची भावना आहे. कुणीतरी मला फसवून गेलंय हे मला नेहमी आठवत असतं. मला त्रास होत असतो. रेवती मल्हारला समजावून सांगते, मल्हार त्या घटनेला आता 1 महिना झालाय. अजून किती दिवस तू त्या सगळ्या गोष्टी आठवणार आहे, स्वतःला त्रास करून घेणार आहेस? मल्हार सांगतो, मावशी मी कितीही विसरण्याचा प्रयत्न केला ना तरी ती गोष्ट मी विसरू शकत नाही. तेवढ्यात तायडीची आई लपून या दोघांचं बोलणं ऐकू लागते. रेवती मनाशी काहीतरी ठरवते आणि मल्हारचं कपाट उघडते. मल्हार विचारतो, काय झालं? तर रेवती चक्क संजनाच्या ज्या काही आठवणी असतात, तिचे कपडे असतात, ते सगळे या बॅगमध्ये भरते. मल्हार विचारतो, तू असं का करतेस? तर रेवती त्याला समजावून सांगते, मल्हार जोपर्यंत या आठवणी तू स्वतःपासून दूर करत नाही ना तोपर्यंत तुझा त्रास कमी होणार नाही. आणि चल माझ्याबरोबर, आज हा तुझा त्रास मी कायमचा दूर करणार आहे. तर इकडे नुपूर, अन्वय आणि आशा समुद्र किनाऱ्यावर पोहोचतात. तेथे गुरुजी असतात. गुरुजी विचारतात, श्राद्धविधी कोण करणार आहे? नुपूर सांगते, मीच करणार आहे. गुरुजी विचारतात, तुम्ही त्यांच्या पत्नी आहात का? नुपूर सांगते, नाही गुरुजी, पण आमच्या दोघांचं लग्न ठरलं होतं आणि जगासाठी आम्ही नवरा बायको नसलो तरीसुद्धा आम्ही दोघांनी संसाराची स्वप्न रंगवली होती आणि मनातून मी वेदांतला माझा नवरा मानलं होतं. त्यामुळे हा श्राद्धविधी मी केला तर चालेल का? आशा रडू लागते. गुरुजी म्हणतात, हो चालेल. आणि मग ते नुपूरला श्राद्धविधीसाठी बसायला सांगतात. तर इकडे रेवती मल्हारचा हात पकडते आणि त्याला आपल्याबरोबर घेऊन जाते. तायडीच्या आईने हे सगळं पाहिलेलं असतं आणि ती म्हणते, ही रेवती इतक्या रागारागात मल्हारला घेऊन गेली आहे म्हणजे आज घरात धमाका होणार. ती तायडी म्हणते ना तसं 1 2 3 बूम. आणि रेवती ही मल्हारला गाडीत बसवते आणि त्याला आपल्याबरोबर घेऊन जाते. तायडीची आई ऑफिसमध्ये येते. इकडे तायडीची प्रेस कॉन्फरन्स सुरूच असते. तायडीची आई तिला दरवाजा म्हणून इशारा करते, लवकर ये, मला तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. पण तायडी तिला इशारा करते, निघ इथून, माझं महत्त्वाचं काम सुरू आहे. पण तायडीची आई काही ऐकत नाही आणि तिला पुन्हा पुन्हा इशारा करतच असते. त्यामुळे तायडीला वाटतं नक्कीच काहीतरी महत्त्वाचं आहे आणि तायडी या पत्रकारांना सांगते, आपण 10 मिनिटांचा शॉर्ट ब्रेक घेऊया. आणि ती बाहेर येते आणि आईला जाब विचारते, काय झालं ग, कशाला मला इतका इशारे करत होतीस? तर तायडीची आई तिला सांगते, अगं मल्हार रागारागात घरी आला होता आणि मग रेवतीसुद्धा त्याच्यावर खूप चिडली. तिने बॅगमध्ये काहीतरी भरलं आणि ती मल्हारला आपल्या बरोबर घेऊन गेली आहे. हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसतो. तायडीला कळतच नाही की ही रेवती मल्हारला कोठे घेऊन गेली असेल. तेव्हा तायडीची आई सांगते, मला तर वाटलं नक्कीच काहीतरी धमाका होणार आहे. तू ते म्हणतेस ना 1 2 3 बूम, तसं काहीतरी होऊ शकतं. तायडीला संशय येतो की रेवती ही नक्कीच मल्हारला शांत करायला घेऊन गेली असेल आणि तिचा हा प्लॅन मला हाणून पाडावाच लागेल. पण येथे तर PR ॲक्टिव्हिटी सुरू आहे, मी सुद्धा कोठे जाऊ शकत नाही. त्यामुळे काय करावं हाच प्रश्न तायडीला पडतो. तर इकडे रेवती ही मल्हारला घेऊन समुद्र किनाऱ्यावर येते.
जेथे लोक श्राद्ध करत असतात. हा किनारा श्राद्ध करण्यासाठीच असतो. आणि मल्हार हा रेवतीला विचारतो, मावशी तू मला इथे का घेऊन आलीयेस? तर रेवती ही मल्हारला दाखवते, मल्हार ही जागा पाहिलीस का? ही जागा तीच जागा आहे जेथे लोक आपल्या नातेवाईकांचं श्राद्ध घालतात. मल्हार या सगळ्या लोकांना पाहतो आणि तेथे चक्क नुपूर बसलेली असते, आपल्या वेदांचं श्राद्ध घालत असते. पण नुपूर ही समुद्राकडे तोंड करून बसलेली असते, त्यामुळे मल्हारला तिला काही ओळखता येत नाही. आशा आणि अन्वय सुद्धा तेथे असतात. आणि रेवती ही मल्हारला समजावून सांगते, मल्हार ही जी माणसं इथे बसलीत ना, ते ना आपल्या प्रियजनांचं श्राद्ध घालताय. यातील कोणाची तरी आई गेलीये, कोणाचे तरी वडील गेले, कोणाचा नवरा, कोणाचा बायको, भाऊ, बहीण कुणीतरी देवाघरी गेलंय. तरी सुद्धा एवढं मोठं दुःख पचवून ते त्या व्यक्तींचं श्राद्ध घालताय. कशासाठी? त्यांच्या आठवणींना तिलांजली देण्यासाठी. त्यासाठीच ना. आणि मल्हार हे सगळं पाहत असतो. इकडे वेदांचं श्राद्ध सुरू असतं आणि आशा ढसाढसा रडत असते. तिला खूप दुःख होतं. नुपूर सुद्धा दुःखी असते. आणि रेवती ही मल्हारला समजावून सांगते, मल्हार तुला सुद्धा हेच करावं लागेल. मला मान्य आहे संजना तुला सोडून गेली, त्या गोष्टीचा तुला खूप त्रास होतोय, पण तुला सुद्धा ते सगळं विसरावं लागेल. तुला सुद्धा त्या आठवणींचं श्राद्ध घालावं लागेल. या आठवणी स्वतःपासून दूर कराव्या लागतील. तेव्हाच तू नवीन आयुष्याला सुरुवात करू शकतोस. अजून किती दिवस तू या त्रासात राहणार आहे? तुला या त्रासात पाहून आम्हाला सगळ्यांना किती त्रास होतोय हे तुला कळतंय का? मल्हार खूप शांत होतो, काहीच बोलत नाही. गुरुजी नुपूरला सांगतात, श्राद्धाचा विधी झालाय, आता तुम्हाला पिंडदान करायचंय, तिलांजली द्यायची आहे. आणि आशा ढसाढसा रडू लागते. नुपूरच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं. नुपूर आपले डोळे पुसते. इकडे मल्हार हा रेवतीला विचारतो, मावशी तुला खरंच वाटतंय का मी असं करायला हवं? रेवती त्याला समजावून सांगते, हो खरंच मला असं वाटतंय तू हे सगळं करायला हवं. तू आत्ताच्या आत्ता या सगळ्या आठवणींना तिलांजली दे, स्वतःपासून त्यांना दूर कर. कारण जोपर्यंत या आठवणी तुझ्याबरोबर आहेत ना, तोपर्यंत तुला त्यांचा त्रास होतच राहील आणि तू दुःखी होशील. आणि ज्या दिवशी जर तू या आठवणी आपल्या आयुष्यातून दूर केल्या तर तुला तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करता येईल. अरे पहा ना, ही माणसं तर किती दुःखी आहेत. त्यांची फसवणूक नाही झालीये, पण त्यांची प्रिय माणसं ही कायमची त्यांच्या आयुष्यातून दूर निघून गेलीये. आणि जर ते असं करू शकतात, मग तू का नाही करू शकत? तुला वेळ हवा होता, तो वेळ तुला मिळालाय. त्या घटनेला आता 1 वर्ष पूर्ण झालं आहे. आणि आता हीच ती योग्य वेळ आहे जेव्हा तू या सगळ्या गोष्टींचा विसर पाडायला हवा. ते सगळं विसरून आयुष्यात पुढे जायला हवं. इकडे आशा ढसाढसा रडत असते. तेव्हा नुपूर तिला समजावून सांगते, आई वेदांतला सुद्धा हे आवडणार नाही बरं का, तुम्ही असं रडताय. तुम्हाला मान्य होते ना, आपण दोघांनी काय ठरवलंय की रडायचं नाही. वेदांची आठवण आली की आनंदी व्हायचं. कारण वेदांत हा नेहमी आनंदी राहायचा आणि दुसऱ्यांना सांगायचा की आनंदी राहा, खुश आयुष्य जगा. मग त्याच्या श्राद्धाला आपण असं रडलो तर त्याला ते आवडणार नाही. आणि ती आशाचे डोळे पुसते. आशा खूप इमोशनल होते आणि नुपूरला मिठी मारून रडू लागते. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप इमोशनल आहे. विचार करा, एका आईसाठी आणि नुपूरसाठी जिच्या वेदांचं इतकं प्रेम होतं, त्यांच्यासाठी हा क्षण किती अवघड असेल जेव्हा ते वेदांचं श्राद्ध घालताय. हा सीन पाहताना तुमच्याही डोळ्यात नक्कीच पाणी येईल, एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता आणि आता पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मल्हार हा नुपूरला समुद्र किनाऱ्यावर श्राद्ध घालताना पाहणार आणि मग तो गुरुजींना विचारेल, गुरुजी नुपूर येथे काय करत होती? गुरुजी त्यांना सांगतील, नुपूर त्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं श्राद्ध घालत होती. मल्हारला काही कळणारच नाही. गुरुजी सांगतील, तिच्याबरोबर खूप वाईट घडलंय. ज्या दिवशी नुपूरचं लग्न होणार होतं ना, त्याच दिवशी तिच्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तिचा नवरा देवाघरी गेला आणि त्याचं श्राद्ध ती आज घालायला आली होती. हे ऐकून मल्हारला जबर धक्काच बसेल आणि मग मल्हारला समजणार की आज नुपूरचा मूड ऑफ का होता. तिने आज टेस्टिंगचं जेवण बनवण्यास नकार का दिला आणि माझ्याकडून काम होणार नाही, मला जमणार नाही असं ती का म्हणाली. लग्नाचा विषय काढल्यावर नुपूर एवढी अस्वस्थ का होते हे सगळं मल्हारला समजणार. आणि मग रेवती ही मल्हारला समजावून सांगेल, मल्हार पाहिलंस का, तुझं आणि नुपूरचं दुःख अगदी सारखं आहे. पण जेव्हा कधी तुला ते आठवतं
तेव्हा तू किती अस्वस्थ होतो. तशी नुपूर सुद्धा आज अस्वस्थ झाली असेल, पण तरीसुद्धा एवढ्या मोठ्या दुःखातून ती बाहेर आलीये आणि आपल्या कुटुंबासाठी झटतीये, आपल्या आईची काळजी घेतीये, काम करतीये. मग तू हे सगळं का नाही विसरू शकत? तिचा प्रिय, तिचा होणारा नवरा तर हे जग सोडून गेलाय. आणि विचार कर, एका मुलीसाठी हे किती अवघड आहे, किती आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं श्राद्ध घालतीये. आणि हे सगळं ऐकून मल्हारला सुद्धा त्याची चूक समजणार की खरंच त्याने खूप मोठी चूक केली की तो नुपूरवर एवढं ओरडला, एवढं चिडला. मग मल्हार आता पुढे काय करणार? तो नुपूरची माफी मागणार का? नुपूरच्या बाबतीत त्याचं वागणं बदलेल का? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.